मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. रंगसंगतीच्या या आधीच्या व्हिडिओत आपण प्राथमिक रंग, दुय्यम रंग, एकरंग संगती आणि विरोधी रंगसंगती बघितली. ह्या व्हिडिओमध्ये आपण उष्ण रंगसंगती, शीतरंगसंगती आणि मित्र रंगसंगती बघणार आहोत. उष्ण रंग किंवा शीतरंग म्हणजे काय? काही रंगांमुळे मनात उबदारपणाचे भाव निर्माण होतात. काही रंगांमुळे मनात थंडपणाचे भाव निर्माण होतात. तर ज्या रंगांमुळे मनात उबदारपणाचे भाव निर्माण होतात त्यांना उष्ण रंग असं म्हणतात. लाल, पिवळा, नारिंगी हे उष्ण रंग आहेत. हे रंग जेव्हा आपण एकमेकात मिसळतो तर त्यातून जे रंग तयार होतात तेही उष्ण रंगच असतात. हे रंग सूर्यप्रकाश, आग, उबदारपणा इत्यादींशी संबंधित आहेत. आपण कागदावरती आपल्याकडे असणारे सर्व उष्ण रंग देऊन बघूया. आपण इथे दिला आहे पिवळा, पिवळसर केशरी, नंतर नारिंगी, गडद नारिंगी, लाल, गडद लाल. गडद लाल रंगामध्ये आपण थोडा काळा मिसळला की आपल्याला गडद तपकिरी रंग मिळतोय. गडद लालमध्ये आपण पांढरा मिसळला की आपल्याला गुलाबी रंग मिळाला आहे. त्यानंतर केशरी रंगामध्ये आपण पांढरा रंग मिसळला तर आपल्याला फिकट केशरी रंग मिळालेला आहे. फिका तपकिरी, गडद तपकिरी हेही उष्ण रंग आहेत.
जमतील तेवढे उष्ण रंग आणि त्यांच्या छटा आपण इथे कागदावर देऊन घेतल्या आहेत. आता आपण एक साधंसं डिझाईन चौकोनात काढून घेत आहोत. या चौकोनामध्ये आपण उष्ण रंगसंगतीचा वापर करणार आहोत. आपण बघितलं आपल्याकडे भरपूर छटा आहेत, त्या तर आपण वापरणार आहोतच. याच्यामध्ये पांढरा आणि काळा हे दोनही रंग मिसळून आपण आणखी जास्तीत जास्त छटा तयार करू शकतो. रंग देताना फिक्या छटा, मध्यम छटा आणि गडद छटा या सर्व छटा वापरल्या पाहिजेत, तरच ते चित्र उठावदार दिसेल.
आपलं हे चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. यामध्ये आपण फक्त उबदार रंग किंवा उष्ण रंग वापरले आहेत. आता आपण बघणार आहोत शीतरंग. शीतरंग कुठले असतात? निळा, हिरवा, जांभळा, मोरपिशी हे रंग शीतरंग असतात. पाणी, आकाश, हिरवळ इत्यादींशी हे रंग संबंधित असतात. पाण्याकडे बघितलं, हिरवळीकडे बघितलं, आकाशाकडे बघितलं की आपल्याला खूप छान थंडावा मिळतो. त्याचप्रमाणे हे रंग वापरून आपण जर चित्र तयार केलं तर ते चित्र डोळ्यांना सुखकारक आणि शीतल वाटतं. म्हणूनच यांना शीतरंग असं म्हणतात. आता आपण शीतरंगांच्या वेगवेगळ्या छटा तयार करून घेऊया. सर्वात प्रथम आपण कोबाल्ट ब्लू रंग दिला आहे, त्यानंतर जांभळा रंग दिला आहे. हिरव्याच्या 2 वेगळ्या छटा आपण इथे तयार करून घेतले आहेत. आणखीही हिरव्याच्या बऱ्याच छटा आपण तयार करू शकतो. हिरव्यामध्ये पिवळा मिसळला की आपल्याला फिका हिरवा मिळतो. हिरव्यामध्ये पांढरा मिसळला तरी आपल्याला फिका हिरवा मिळतो. फिका हिरवा, फिका निळा, फिका जांभळा असे वेगवेगळे रंग आणि त्यांच्या वेगवेगळ्या छटा आपण इथे तयार करून घेतल्या आहेत. आता एक साधंसं फुलापानांचं डिझाईन आपण काढून घेत आहोत. हे डिझाईन आपल्याला शीतरंग संगतीने रंगवायचं आहे.
आपलं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. ह्यामध्ये आपण निळा, हिरवा आणि जांभळा या रंगांच्या छटा फक्त वापरल्या आहेत. आपली अजून एक रंगसंगती आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे मित्र रंगसंगती किंवा संबंधित रंगसंगती. हे रंग एकमेकांशेजारी दिल्यावरती फार सुंदर दिसतात. यांना मित्ररंग का म्हणतात? तर एक मूळ रंग आणि तो मूळ रंग वापरून तयार झालेले 2 दुय्यम रंग असे एकूण 3 रंग एकत्र वापरले की त्या रंगांना मित्र रंगसंगती असं म्हणतात. उदाहरणार्थ, लाल हा मूळ रंग आहे. त्याच्या बाजूला आपण नारिंगी रंग देत आहोत. नारिंगी रंग हा लाल आणि पिवळा या रंगांपासून बनला आहे, म्हणजे तो लालचा मित्र रंग आहे. त्यानंतर आपण जांभळा रंग देत आहोत. जांभळा रंग हा लाल आणि निळा यापासून बनला आहे, त्यामुळे तो लालचा मित्र रंग आहे. अर्थातच नारिंगी, लाल आणि जांभळा हे 3 रंग मित्र रंग आहेत. त्यामुळे हे रंग वापरून आपण जर चित्र रंगवलं तर त्याला मित्र रंगसंगती वापरली असं म्हणता येईल. आता आपण एक साधं फुलांचं चित्र हे 3 रंग वापरून रंगवून बघत आहोत.
आपण फुलांचं चित्र रंगवलं आहे आणि पानं हिरवी न करता आपण नारिंगी रंगाने केली आहेत. फुलं जांभळी आणि लाल दाखवली आहेत, तर पानं नारिंगी दाखवली आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याला हेच 3 रंग वापरायचे होते. हिरवा रंग ह्याच्यामध्ये बसत नाही, या रंगसंगतीमध्ये बसत नाही. आता आपण मित्र रंगसंगतीमध्ये आणखी कुठल्या 3 रंगांची जोडी होऊ शकते ते बघणार आहोत. आता आपण निळा रंग घेतला आहे. निळा रंग हा मूळ रंग आहे. त्यानंतर आपण त्याच्या बाजूला हिरवा रंग देत आहोत. हिरवा रंग हा दुय्यम रंग असून निळा अधिक पिवळा बरोबर हिरवा रंग तयार होतो. म्हणून हिरवा रंग हा निळ्याचा मित्र रंग आहे. त्यानंतर आपण जांभळा रंग देत आहोत. जांभळा रंग हा दुय्यम रंग असून तो निळा अधिक लाल यांच्या मिसळण्यातून तयार झाला आहे. त्यामुळे तोही निळ्या रंगाचा मित्र रंग आहे. अशा प्रकारे हिरवा, निळा आणि जांभळा हे 3 एकमेकांचे मित्र रंग आहेत. आता हे रंग वापरून एक आपण बॉर्डरचं डिझाईन रंगवून बघणार आहोत. आपलं बॉर्डरचं डिझाईन रंगवून पूर्ण झालं आहे. आता आपण आणखी एक 3 रंगांची जोडी बघूया. संबंधित रंग किंवा मित्र रंग बघूया. उरलेले 3 रंग आहेत तो म्हणजे पिवळा. पिवळा हा प्राथमिक रंग आहे. याचा मित्र रंग आहे नारिंगी. नारिंगी रंग दुय्यम रंग आहे आणि तो पिवळा अधिक लाल यांच्यापासून तयार झाला आहे. म्हणजेच तो पिवळ्या रंगाचा मित्र रंग आहे. आणि शिवाय पिवळ्या रंगाचा आणखी एक मित्र रंग आहे तो म्हणजे हिरवा. कारण हिरवा रंग हा पिवळा आणि निळा यांच्या मिसळण्यातून तयार झाला आहे. म्हणजे हिरवा, पिवळा आणि नारिंगी हे मित्र रंग आहेत. ही रंगसंगती वापरून आपण एक चित्र रंगवून बघूया.
आपण इथे पानांची वेलबुट्टी काढत आहोत. इथे आपण पिवळा, नारंगी आणि हिरवा रंग वापरून हे चित्र पूर्ण केलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघितलं की मित्र रंगसंगती वापरून आपण चित्र रंगवू शकतो. आता आपण ज्या रंगसंगती बघितल्या त्यातली कोणतीही एक रंगसंगती निवडून आपण आपलं चित्र रंगवू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण प्रत्येक वेळी वेगळी रंगसंगती निवडू शकतो.